एआय ग्लासेस आणि स्मार्ट ग्लासेस याच्यातला फरक काय आहे? या स्मार्ट ग्लासेस कसं काम करतात, पहिले एआय ग्लासेस कसे काम करतात हे समजून घेऊया. एआय ग्लासेसचे वैशिष्ट्य काय आहे? आता याचा उपयोग कुठं कुठं व्हायला लागलेला आहे किंवा होऊ शकतो. करिअर कट्टा युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेतला आजचा 72वा भाग, तंत्रज्ञान आणि भविष्यातले कौशल्य, त्यावरचा आजचा विषय आहे एआय ग्लासेस, कृत्रिम बुद्धिमत्तेचा डोळ्यावरचा नवीन अवतार. म्हणजे आपण बऱ्याचशाच बातम्या वाचलेत, आर्टिकल वाचले असतील, व्हिडिओ बघितले असतील किंवा त्या ठिकाणी काही गॅजेट तुम्ही वापरले पण असतील, हे लक्षात घ्या. तर नेमका आजच्या या व्याख्यानापाठीमागचा महत्वाचा भाग म्हणजे आपले सन्माननीय प्राचार्य प्रवर्तक धनंजय तळवलकर सरांनी हा विषय सुचवला होता की आपल्याला या विषयावर थोडंसं मुलांशी बोललं पाहिजे की एआय ग्लासेस कशा पद्धतीने काम करतायत आणि त्याचा काय प्रयोग होतो यासाठी, म्हणून आपण हा विषय आज घेतलेला आहे. तर या सत्रातून आपण या ठिकाणी हे बघणार आहोत की एआय ग्लासेस आणि स्मार्ट ग्लासेस याच्यातला फरक काय आहे, ते तंत्रज्ञान काम कसं करतं, त्याचा उपयोग काय आहे, रिस्क काय आहे त्याच्यामध्ये, प्रायव्हसी कशी या ठिकाणी थोडीशी डिस्टर्ब होण्याची शक्यता आहे, आणि भारतीय तरुणांनी या क्षेत्रामध्ये कोणत्या उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत हे आपण अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न आजच्या या सत्रामध्ये करणार आहोत. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी स्वागत करतो. बघा, आपल्याकडं आता तो बॅरियर राहिलेला नाही की लँग्वेज बॅरियर ज्याला म्हणत होतो आपण. तुम्ही एखाद्या विद्यापीठामध्ये गेलेला आहात किंवा एखाद्या महाविद्यालयामध्ये गेलात की जिथे या ठिकाणी फॉरेन स्टुडंट जास्त शिकायला आलेले आहेत किंवा टुरिस्ट आहेत अशा ठिकाणी, आणि समोरच्या व्यक्तीनं जर त्याच्या भाषेमध्ये, मग तो रशियन असेल, जर्मन असेल, फ्रेंच असेल, त्यांनी त्याच्या भाषेमध्ये तुम्हाला जर प्रश्न विचारला आणि तुम्ही जे काय एआय ग्लासेस वापरताय, जो गॉगल तुम्ही लावलेला आहे, सनग्लासेस लक्षात त्याच्यामध्ये, तर त्यांनी तुम्हाला या ठिकाणी तो शब्द, ते जे वाक्य आहे, तो प्रश्न आहे, तो तुमच्या मराठीमध्ये ट्रान्सलेट करून सांगितला आणि तुम्ही त्याचं उत्तर दिलं, तर हे या ठिकाणी काही जादू म्हणता येणार नाही, हे आता शक्य झालेलं आहे, लक्षात घ्या. किंवा तुम्ही या ठिकाणी मॉलमध्ये बऱ्याच वेळेला जाता, पार्किंग कुठं केलं आठवत नाही आपल्याला, लक्षात, गाडीमध्ये, आणि मग तू बऱ्याच वेळा मी बघतो, म्हणजे मी स्वतःही बऱ्याच वेळा बघतो की तो ह्याचा ज्या पोल खाली लावलेला त्या पोलचा फोटो काढून घ्यायचा, म्हणजे तिथं लक्षात राहतं. तर त्याच्यापेक्षा आता हा गॉगलच जर करता तुमचा या ठिकाणी एआय ग्लासेस जिथं पार्किंग लावले ते शोधलं तुम्ही आणि परत आलं तर सांगितलं पार्किंग आपलं इथं लावलेलं आहे, तर ते पॉसिबल आहे. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या त्याच्याबद्दल तिथं की आपण एखादी इमारत बघितली, समजा आपण या ठिकाणी एसपी कॉलेजमध्ये गेलो, बाहेरून जाताना इमारत बघितली, सर परशुराम महाविद्यालय दिसलं, आणि तिथे गेल्यानंतर लगेचच तुम्हाला त्यांनी हे दाखवलं की ही इमारत 100 वर्षापूर्वी बांधलेली आहे, त्याचा आर्किटेक्चर हा होता, ही माहिती मिळाली, तर हेही पॉसिबल आहे. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, हे जर तर नसून हे सगळं एआय म्हणजे मेटा आणि रेबॅन या 2 कंपन्यांनी एकत्र येऊन अस्तित्वात आणलेलं आहे, लक्षात. म्हणजे अशा बऱ्याचशा कंपन्या येतात, पण मी हे एक एक्झाम्पल सांगितलं जे आता मार्केटमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. आणि मग यांनी जे हे केलेलं आहे ते लक्षात त्याच्यामध्ये की एआय आणि मेटा एआय आणि स्मार्ट ग्लासेस यांनी जे एकत्र येऊन एआय ग्लासेसने केलं, काय केलंय, इमेज अनालिसिस केलं जातं, लाईव्ह ट्रान्सलेशन केलं जातं, त्यानंतर अल्ट्रा व्हाईट HD लेन्स आहेत, म्हणजे तुम्हाला काही वेळेला या ठिकाणी पडद्यावरच या ठिकाणी काही गोष्टी तुमच्या ह्याच्यावर दाखवल्या जाऊ शकतात, एकदम डोळ्याच्या ह्याच्यामध्ये. तुम्हाला या ठिकाणी इमेज कॅप्चर करता येते, कॅमेरा दिला जातो, माईक दिले जातं, लक्षात, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ कॉलिंग, ऑडिओ रेकॉर्डिंग, लक्षात, या सगळ्या फॅसिलिटी त्यांनी त्या एआय ग्लासेसमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे स्मार्टफोनमुळं या ठिकाणी जी काही क्रांती घडली, तीच क्रांती आता सगळी जशीच्या तशी, म्हणजे आपण अगदी छोटं होऊन आपलं हे सगळं एका सनग्लासेसमध्ये आलेलं आहे. आता हे नेमकं काय काम करतं, एआय ग्लासेस कसे काम करतात हे समजून घेऊया. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय ज्याला म्हणतो आपण, त्याची क्षमता आणि व्हेरिएबल्स, म्हणजे तुम्ही गॉगल घातल्यासारखे तुम्ही ते घालताय आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी त्याचं स्मार्ट चष्मा म्हणून उपयोग होतो, हे लक्षात घ्या. साधारणतः मी जसं सांगितलं तसं कॅमेरा आहे फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी, मायक्रोफोन आहे आवाज रेकॉर्ड करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी, स्पीकर आहे तुम्हाला ऐकवण्यासाठी, लक्षात त्याच्या पद्धतीनं. त्यानंतर या ठिकाणी एआय प्रोसिजर आहे तेवढ्या याच्या डिव्हाइसेसमध्ये, त्या डेटावर प्रोसेस देखील होते. कनेक्टिव्हिटी आहे, ब्लूटूथ वायफायद्वारे कनेक्टिव्हिटी आहे, स्मार्टफोनला कनेक्ट करता येतं, आणि ज्या ज्या वेळेला आवश्यक आहे त्यावेळेला त्याच ग्लासेसवर तुम्हाला डिस्प्ले देखील दिसतो. म्हणजे तुम्ही असं गॉगल घालून उभे राहिलेला आहात आणि तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय तर हेही पॉसिबल आहे, हे लक्षात घ्या. आता स्मार्ट ग्लासेस आणि एआय ग्लासेस याच्यामध्ये काय फरक आहे?
तो पहिल्यांदा आपण समजून घेऊया. हा लक्षात काय सांगितलं मी, स्मार्ट ग्लासेस आणि AI ग्लासेस याच्यातला फरक आपण या ठिकाणी समजला पाहिजे. स्मार्ट ग्लासेस फक्त तुम्हाला इन्स्ट्रक्शन देतात किंवा दाखवतात, आणि AI ग्लासेस ज्या आहेत त्या तुम्हाला व्हॉइस प्रॉम्प्टवर रिअल टाइम रिस्पॉन्स करतात आणि ऍक्टिव्हली तुम्हाला मदत करतात. काय काय समजून घ्या, मी तुम्हाला सांगतोय. स्मार्ट ग्लासेस जर बघितलं फक्त नोटिफिकेशन दाखवतं, फोटो दाखवले जातात, फोटो काढले जातात किंवा संगीत या ठिकाणी ऐकवलं जातं. AI ग्लासेस हे ऍक्टिव्ह असिस्टंट आहे, ऍज अ PA तुम्ही जी व्हॉइस कमांड द्याल त्या पद्धतीने काम करणार आहे. स्मार्ट ग्लासेसला टच करून आपण कनेक्ट करावा लागतो, लक्षात घ्या. हे लक्षात. पण AI ग्लासेस जे आहे ते व्हॉइस प्रॉम्प्टवर काम करतं. जसं तुम्ही सेरी किंवा इतर जे काही ऍप आहेत ते वापरता त्या पद्धतीचं, अलेक्सा वगैरे वापरता त्या पद्धतीनं भाषांतर स्मार्ट ग्लासेसला करता येत नाही. पण AI ग्लासेस जे आहेत ते लाईव्ह ट्रान्सलेशन करू शकतात, लक्षात घ्या. त्याला या ठिकाणी एखादं चित्र दिलं तर स्मार्ट ग्लासेस ते ओळखत नाहीत, हे लक्षात घ्या. पण इमेज ऑब्जेक्ट जे काय आहे त्याचं या ठिकाणी रेकग्नायझेशन आणि अनालिसिस करण्याची क्षमता ह्या AI ग्लासेसमध्ये आहे. स्मार्ट ग्लासेसला स्वतःची मेमरी नाही, पण AI ग्लासेसला स्मार्ट मेमरी आहे. जसं मग सांगितलं, गाडी कुठं लावलेली आहे तर ते लगेच रिकॉल करून तुम्हाला सांगू शकतं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी रिस्पॉन्स जो आहे तो पॅसिव्ह रिस्पॉन्स आहे स्मार्ट ग्लासेसचा, पण हा या ठिकाणी प्रोएक्टिव्ह रिस्पॉन्स AIचा आपल्याला आहे. हा फरक समजून घेऊ पहिल्यांदा. म्हणजे स्मार्ट ग्लासेस आणि AI ग्लासेस मधला जो फरक असेल तो लक्षात घ्या. म्हणजे ही फक्त फॅशन ॲसेसरी नाही, लक्षात घ्या, तर ती तुमच्या डोळ्यांवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं मदत करणारा एक असिस्टंट, व्हेरिएबल असिस्टंट तुम्ही सोबत घेऊन जाताय. हा एक महत्वाचा भाग आपण समजून घेऊ. लक्षात. काम कसं करतं ते पहिल्यांदा समजून घ्या, लक्षात. त्यावेळेला त्याचा मिसयूज होतो. इनपुट माहिती गोळा करणे, मग चष्म्यातला कॅमेरा आहे, मायक्रोफोन आहे, या माध्यमातून तुमच्या आजूबाजूचा आवाज, तुमच्या आजूबाजूचे जे काही व्हिज्युअल्स आहेत ते कॅप्चर केले जातात. प्रोसेस दुसरी स्टेज जी आहे ती, म्हणजे या ठिकाणी जी माहिती तुमची मायक्रोफोन आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रोसेसरला पाठवली जाते, क्लाउड सर्व्हरला पाठवली जाते, आणि तिथले AI मॉडेल जे आहे ती इमेज रेकग्नाइज करण्याचं काम करतात, ट्रान्सलेशन करण्याचं काम करतात. पुढचा पार्ट, तिसरा टप्पा, डिसिजन, म्हणजे तुम्हाला जे काही या ठिकाणी काय उत्तर द्यायचं, आउटपुट द्यायचं आहे ते या ठिकाणी ठरवतो, कोणता अनुवाद करायचा, कोणती माहिती द्यायची ठरवतं. आणि चौथा टप्पा, आउटपुट, तुम्ही जे वापरकर्ते आहात तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणं, यूज करणारे जे आहात ते. मग तुम्हाला या ठिकाणी ओपन एअर स्पीकर असतो, हेडफोन नसतो, तो बाहेरच्या बाहेर असतो, त्याच्या माध्यमातून तुम्हाला आवाज ऐकवला जातो. तुमच्या या ठिकाणी गॉगलवरच एक मायक्रो डिस्प्ले असतो, तिथं ते डिस्प्ले केलं जातं, लक्षात. या पद्धतीच्या काही या ठिकाणी AI ग्लासेस आहेत. काही प्रगत जे ऍडव्हान्स आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी होलोग्राफ देखील असतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे 3D इमेजेस दिसतात त्या देखील त्या माध्यमातून बघता येऊ शकतात. रिअल म्हणजे व्हर्च्युअल असणाऱ्या वस्तू देखील खऱ्या असल्याप्रमाणे भासू शकतात, हे लक्षात घ्या. AI ग्लासेसचे वैशिष्ट्य काय आहे, तर मी जसं सांगितलं तसं इमेज अनालिसिस, समोर बघितलेली वस्तू किंवा या ठिकाणी ऑब्जेक्ट जे आहे ते बघणं, त्याचा अभ्यास करणं हे ते करू शकतं. लाईव्ह ट्रान्सलेशन, कुठल्याही भाषेमधून कुठल्याही भाषेमध्ये भाषांतर करण्याचं स्किल उपलब्ध आहे. स्मार्ट मेमरी, म्हणजे त्याच्याकडे स्वतःची अशी मेमरी आहे, त्याला तुम्ही काही काम सांगितलं, आठवण करून ठेवायला सांगितली, रिकॉल करायला सांगितलं तर ते करू शकतं. सगळ्यात महत्वाचं हॅसल फ्री, म्हणजे तुम्ही ड्राईव्ह करत करत देखील या सगळ्या गोष्टी करू शकता, हे लक्षात घ्या. तुम्हाला या ठिकाणी हँड फ्री वापरता येते सगळं त्याच्यामध्ये. त्यानंतर फोटो आणि व्हिडिओ कॅप्चरिंगची सुविधा आहे, लक्षात घ्या, लक्षात, या ग्लासेसच्या माध्यमातूनच. त्यानंतर ओपन एअर, कान न बंद करता, म्हणजे तुम्ही काय होतं बऱ्याच वेळा तुम्ही हेडफोन लावले आणि ते या ठिकाणी कानात टाकलेले असतात, मग कुणाला डोकं दुखतं, काही त्रास होतो, लक्षात घ्या. पण हे तुम्हाला इथं जाणवत नाही, कारण हे ओपन एअर हेडफोन आहेत, लक्षात. त्याच्या बाबतीतनं लाईव्ह कॅप्शन्स, म्हणजे तुम्ही या ठिकाणी भाषण करताय, बोलताय दोघांच्या वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये, त्याचं खाली सबटायटल जसं येतं तसं कॅप्शन देण्याची रिअल टाइम सोर्स त्या ठिकाणी उपलब्ध आहे. त्यानंतर नेव्हिगेशन्स, मॅप लावायचा आहे तुम्हाला, लक्षात. तो मॅप लावला तर तो देखील तुम्ही मॅप खाली बघायची गरज नाही, तुम्ही ते गॉगलमध्ये बघत बघत पुढे जाऊ शकता. व्हॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग ह्या फॅसिलिटी उपलब्ध आहेत. आणि ते व्हॉइस असिस्टंट, ह्या सगळ्या कमांड कुठेही व्हॉइस, म्हणजे जसं म्हणतो ना आपण की हाय अलेक्सा म्हणतात तसं हाय मेटा म्हणून तुम्ही या ठिकाणी सुरुवात करू शकता, कमांड देऊ शकता आणि पुढे जाऊ शकता, लक्षात घ्या. आता याचा उपयोग कुठं कुठं व्हायला लागलेला आहे किंवा होऊ शकतो. एक आहे AI ग्लासेसचा उपयोग एज्युकेशनमध्ये. एज्युकेशनमध्ये स्मार्ट क्लासेस या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात वापरल्या जायच्या, पण आता या ठिकाणी
सगळ्या स्टिम्युलेटेड जे काही लर्निंग मॉडेल्स असतात तिथे याचा उपयोग चांगल्या पद्धतीनं व्हायला लागलेला आहे. एखाद्या ठिकाणी चाललेली शस्त्रक्रिया जर ते करणारी व्यक्ती जर करता ती मेटा गॉगल्स किंवा एआय सनग्लासेस वापरत असेल, त्याच्या एआय ग्लासेस वापरत असेल, तर त्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना हे लाईव्ह दाखवता येऊ शकतं. ऑपरेशन जे चाललेले आहेत हे लक्षात घ्या. ट्रेनिंगसाठी त्याचा उपयोग होतो. आरोग्यशास्त्रामध्ये शस्त्रक्रिया लाईव्ह स्ट्रीम करणं, AR द्वारे या ठिकाणी अनाटॉमी शिकवणं किंवा डॉक्टरांना हँड फ्री वैद्यकीय नोंदी ठेवणं, म्हणजे सांगितलं की रिपोर्ट करत राहील, ते नोंद करत राहील सगळं त्याच्यामध्ये, आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल करणं, त्या गोष्टी सोप्या होतील पुढच्या कालावधीमध्ये अजून देखील लक्षात घ्या. असेसिबिलिटी काय आहे त्याची? दिव्यांग लोकांसाठी याचा किती मदत होईल याचा विचार करा. म्हणजे जे या ठिकाणी ज्यांना दृष्टी नाहीये पण ते ग्लासेस एआय वापरतात, त्यांना लक्षात येईल की इथं आपण कुठं आहोत, रस्ता आहे, व्हेकल थांबलेला आहे, सिग्नल लागलेला आहे, आता आपण जाऊ शकतो, आपल्या डाव्या बाजून गाडी यायला लागलेली आहे. हा प्रवास, हा वावर किती सहज सुंदर होऊ शकतो याचा विचार करणार. कर्णबधिर जे लोक आहेत त्यांना या ठिकाणी कॅप्शन्सद्वारे या ठिकाणी समोर दिसायला लागले, समोरची व्यक्ती काय बोलायला लागली. ज्याला ऐकायला येत नाही त्याला डोळ्यासमोर दिसतंय, लक्षात. ज्याला या ठिकाणी दिसत नाही त्याला कानाला ऐकू येतंय. या पद्धतीने ह्या ग्लासेस काम करण्यात लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी या काही ग्लासेस स्पेसिफिक ज्यांना या ठिकाणी दिव्यांग, दृष्टीहीन म्हणतात त्याला, किंवा वीक आहे, त्यांच्यासाठी देखील काही प्रोग्रेसिव्ह या ठिकाणी लेन्सेस तयार केलेल्या आहेत, लक्षात घ्या. कारखान्यात काम करणारे जे लोक असतात त्या टेक्निशियनला या ठिकाणी AR ची मदत होत असते चांगल्या पद्धतीनं. गोदामामध्ये इन्व्हेंटरी स्कॅन करण्यासाठी मदत होऊ शकते, क्वालिटी कंट्रोलसाठी मदत होऊ शकते, त्यानंतर रिमोट एक्सपर्ट असिस्टंट म्हणून त्याचं काम होऊ शकतं. टुरिस्टमध्ये किती मोठा फायदा होऊ शकतो याचा विचार करा. मी जर सांगितलं की वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या राज्यातून येणाऱ्या पर्यटकांना माहिती देण्यासाठी तो गाईड जर याचा वापर करत असेल, किंवा पर्यटक जर वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीच्या ग्लासेस वापरत असतील, तर त्याचा फायदा चांगला होऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी ऐतिहासिक स्थळाची माहिती लाईव्ह दिसू शकते. तुम्ही असं बघितलात की पन्हाळ्यावर गेलात आणि तिथे गेल्यानंतर ती इमेज बघितल्याबरोबर त्याची या ठिकाणी माहिती तुम्हाला दिसायला लागलेली आहे. सॉरी, गुगल मॅप सारखा मॅप आपल्याला त्याच्यावर दिसायला लागलेला आहे, याचा उपयोग होतो. पत्रकारितेमध्ये याचा चांगला उपयोग होणार आहे, लक्षात घ्या. लक्षात, कॅमेरा घेऊन मध्ये 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 जे पळायला लागतं, मोबाईल घेऊन पळायला लागतं, त्यापेक्षा ती व्यक्ती समोर जाऊन फक्त उभे राहिलेली आहे तर तो कॅमेरा कॅप्चर करतोय. तुमच्या हाईट प्रमाणे ते या ठिकाणी व्यवस्थित हॅसल फ्री या ठिकाणी तुम्ही रेकॉर्ड करताय, पाठवताय डेटा तुम्हाला त्याच्यामध्ये. त्यांचा प्रश्न तुम्हाला जो अँकर विचारतोय तो कानात ऐकू येतोय, तुम्ही बोलताय ते त्यांना तिकडे पोहोचतोय. पत्रकारितेमध्ये हा बदल तुम्हाला दिसू शकतो. व्लॉगर जे असतात, लक्षात घ्या, त्याच्यामध्ये त्यांना उपयोग होऊ शकतो. हेल्मेटवर कॅमेरा लावलेलं बघतो आपण, त्याच्यापेक्षा तो गॉगलच्या माध्यमातच कॅप्चर करू शकतो, हे बघू शकता तुम्ही, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की पोलिसांना बॉडी कॅम म्हणून जर याचा वापर केला तर किती चांगला उपयोग होऊ शकतो. इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये उपयोग होऊ शकतो, याचा लक्षात घ्या. तर या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारक बदल जे आहेत ते या एआय ग्लासेसच्या माध्यमातून होणार आहेत, हे समजून घ्या. आता कोणते ब्रँड याच्यात आहेत हे थोडंसं समजून. रेबॅन आणि मेटाच्या कोलॅबरेशनमध्ये जनरेशन 1 आणि जनरेशन 2 असे या ठिकाणी 2 प्रॉडक्ट त्यांनी काढलेले आहेत. त्यानंतर ओकेया मेटा म्हणून काढलेले आहेत. मेटा रेबॅन डिस्प्ले प्लस नॅचरल ब्रँड आहे. त्यानंतर या ठिकाणी इनव्हिजन ग्लासेस आहेत, ऍपल व्हिजन प्रो आहे, गुगल AI ग्लासेस आहेत, अमेझॉन इको फ्रेम्स आहेत. त्यानंतर या ठिकाणी भारतीय स्टार्टअप्स लेन्सकार्ट आणि इतर कंपन्या देखील या क्षेत्रात उतरत आहे, लक्षात घ्या. म्हणजे हे फायदे आपण बघतोय. हॅसल फ्री फोटो काढायचे आहेत तुम्हाला, या ठिकाणी व्हॉइस कमांड करू शकता, रिअल टाइम इन्फॉर्मेशन थेट डोळ्यासमोर आपल्याला मिळते, असेसिबिलिटी या ठिकाणी आहे, लाईव्ह ट्रान्सलेशन आहे, मेमरीची मदत आपल्याला होते, त्यानंतर या ठिकाणी फोटो वगैरे काढता येतात आणि एज्युकेशन टूल म्हणून उपयोग होतो. म्हणजे समजा आता बऱ्याच वेळेला काही मंडळी असतात, मी बऱ्याच वेळा अनुभव घेतो की आपण स्टेजवर जाऊन बसतो आणि आपल्या आजूबाजूला बरेच लोक बसलेले असतात, माहित नसतं हा कोण आहे आणि कुठून आलाय, त्याच्याविषयी काय बोलायचं आहे. एखादी मोठी व्यक्ती आपल्या शेजारी बसलेली आहे, त्याचं नाव बोलवून विचारा, माहिती घ्या. त्यापेक्षा मी त्याच्याकडे बघितलं आणि एआयला सांगितलं की बाबा मला या व्यक्तीविषयीची सगळी माहिती जी आहे ती स्क्रीनवर दाखव. बसल्या बसल्या ती माहिती स्क्रीनवर दिसेल आणि मी बोलायला उभं राहिल्यानंतर त्याच्याविषयी बोलेल चांगल्या पद्धतीने, ही व्यक्ती कोण आहे, कशी आहे, त्याच्याबद्दल लक्षात. तर हा जो काय या ठिकाणी बदल आहे तो बदल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आता यातला महत्वाचा भाग आहे की कुठलंही टेक्नॉलॉजी ज्या वेळेला येते, तंत्रज्ञान ज्या वेळेला येतं, त्यावेळेला त्याचा मिसयूज होतो,
त्याचे या ठिकाणी धोके वाढतात. तर ते देखील आपण समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात त्याचा वापर पण त्या पद्धतीने तुम्हाला करता आला पाहिजे. आता या ठिकाणी फोर्ब्सचा जो अहवाल आहे त्यामध्ये या ठिकाणी स्मार्ट ग्लासेस, कॅमेरा, त्यामध्ये कॅमेरा आहे, मायक्रोफोन आहे आणि एकत्र असल्यामुळे प्रायव्हसी रिस्क आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हे लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा कोणी मोबाईल करतो आपल्याला कळतं ना की तो रेकॉर्डिंग करणार आहे, हे करणार आहे. इथं काहीच कळणार नाही. तो या ठिकाणी डोळ्याला गॉगल घालून उभा राहिलेला आहे. म्हणजे तो तुम्ही प्रत्येकाच्याकडे संशयाने बघणार. लक्षात घ्या. हा एक भाग लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं हे फिजिकल काही दिसतच नाही. तुम्ही रेकॉर्डिंग करायला आलाय, काय करा, हे सरळ तुम्ही स्पाय म्हणून जे वापरलं जात होते डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी ग्लासेसमध्ये दिसणार आहे. लक्षात, त्यामुळे ते कळणार नाही काय आहे ते. दुसरं महत्वाचं, डेटा सिक्युरिटीज नाही राहणार आहे. जे गॉगल तुम्ही कॅरी तर करणार आहात सोबत. मित्राला भेटायला गेलात, मैत्रिणीला भेटायला गेलात, कुठं तुम्ही प्रायव्हेट बोलताय तर किती अडचण होऊ शकते याचा विचार करा त्या कॅमेराने याच्या, कारण ते सातत्यानं तुमचा डेटा घेत राहणार आहे. म्हणजे तुम्ही स्वतःवर एक वॉचमन बसवल्यासारखं ती सगळी माहिती घेत राहणार आहे. बरं, तो डेटा एका सर्व्हरला जातोय, तिथून तो तुम्हाला ट्रेस केला जाणार आहे. त्याचा वापर तुमच्या विरोधात केला जाऊ शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी निरोबी मधल्या काही गोष्टी एआयच्या माध्यमातून लक्षात आल्या की त्याचे प्रायव्हेट काही म्हणजे वैयक्तिक क्षण जे असतात, खाजगी ज्याला म्हणतो आपण, ते देखील एआयच्या माध्यमातून एआयनी बघितले आणि ते बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक झाले. अडचण असते जर समजा तुमचं डिव्हाइस कॉम्प्रोमाइज झालं आणि तुम्ही बँक अकाउंट ऑपरेट करताय, पासवर्ड टाकताय, आहे लक्षात, ते व्हेरीफाय कॅच होण्याची शक्यता असते, होतोय बऱ्याच वेळा, लक्षात घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला याच्या माध्यमातून या ठिकाणी काय की कुठल्याही अनोळखी व्यक्तीची माहिती काही सेकंदात मिळवता येते. म्हणजे इथं हॅरॅसमेंट जास्त जास्त आहे. लक्षात, विशेषतः मुलींच्या. बघा, अगोदर काय व्हायचं, रस्त्यावर तुम्ही थांबलेला आहात, मग कुणातरी मुलांचा घोळका आला, त्यांनी तुम्हाला बघितलं, मग कोणीतरी वाकडा तिकडा कॅमेरा काढून तुमचा फोटो काढतो, मग तो या ठिकाणी इन्स्टाला टाकतो, मग आयडी शोधायचा प्रयत्न करतो. हे आता काही गरजच नाही ना, तो गॉगलवाला उभा राहिला तुमच्याकडे बघतोय फक्त, आणि त्याच्यातनं त्याला सगळी माहिती या ठिकाणी मिळणार आहे. हा किती रिस्की आहे याचा विचार करा. दुसरी महत्वाची, तुम्हाला समजा सवयीच लागली, डोळ्यासमोर तुम्ही लावून धरलाय आणि त्याच्यावर व्हिडिओ बघताय, त्याच्यावर काही बघताय, तर ते देखील एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या हेल्थवर असू शकतो. लक्षात घ्या. एकाग्रता जी तुमची आहे ती या ठिकाणी थोडी डिस्टर्ब होणार आहे. डोळ्यावरचा ताण वाढणार आहे, डोकेदुखी वाढणार आहे. बऱ्याच वेळेला तुमचं सोशल कम्युनिकेशन ते डिस्टर्ब होईल. म्हणजे तुम्ही गॉगलवर उभं राहिला, समोरचा तुमच्याशी बोलतोय, पण तो बोलतोय आणि तुमचं तिकडे लक्षच नाही. म्हणजे इथं समोर बसलेले काही जे आहेत ते मला असं कळतंय की त्यांच्या रिॲक्शनवरनं आम्ही एकमेकांशी संवाद साधतोय. पण काही लोक डोळ्यावर गॉगल घालतील, समोर बघत बसतील. तो पिक्चर बघत बसलाय, गाणी ऐकायला लागलाय का माझ्याशी बोललं, काहीच कळणार नाही. आलं लक्षात? असं या ठिकाणी होईल. मग तुम्ही थोडंसं डिस्ट्रॅक्ट व्हायला लागाल, लोकांच्या मध्ये असून देखील लोकांच्या मध्ये राहणार नाही. लक्षात घ्या. याच्यामध्ये तुमचं हे रेकॉर्डिंग होतंय का नाही होतंय हा प्रश्न प्रत्येक संभाषण, म्हणजे सार्वजनिक ठिकाणी तर आपल्याला माहितच आहे की आपण उभं राहिलो की ते रेकॉर्ड होणारच आहे. लक्षात, त्याच्या पद्धतीने बऱ्याच वेळा काही लोक सांगतात की बाबा बोलू नका. काही मीटिंगमध्ये बघा मोबाईल अलाउड करत नाहीत, सगळे गॅजेट बाहेर ठेवायला लावतात आणि मीटिंग घेतात सगळे त्याच्यावर, कारण इतकं ते थोडंसं इन्सेक्युअर झालेलं आहे. लक्षात, त्याच्या पद्धतीनं. तर तुम्हाला ह्या गोष्टी थोड्याशा माहीत असायला पाहिजेत. लक्षात घ्या. आता आपण या ठिकाणी बेसिक काही चुका, म्हणजे एआयच्या सगळे निर्णय बरोबर असतात का असं असू शकत नाही. त्याच्याकडे सर्व्हरचा एरर येऊ शकतो, काही इकडे तिकडची चुकीची माहिती येऊ शकते, चुकीचं भाषांतर येऊ शकतं, या व्यक्तीविषयी चुकीची माहिती सांगू शकतं. लक्षात घ्या. त्यातनं काही मोठ्या चुका देखील होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी डिजिटल डिवाइड ज्याला म्हणतात, एक आर्थिक विषमता या माध्यमातून वाढू शकते, कारण हे उपक्रम आता सध्या महाग आहे. काय लक्षात आहे, म्हणजे ती टेक्नॉलॉजी ते होईल, त्याच्यावर या ठिकाणी प्रयोग होतील, काही या ठिकाणी अर्ली एंटर कुणी करेल ते थोडंसं सोप्या आणि स्वस्त याच्यामध्ये येईल, पण याच्यामधल्या असणाऱ्या ह्या रिस्क आपण शोधून घेतल्या पाहिजे. भारतामध्ये बघा, भारतामध्ये एआयचं महत्व काय, या एआय क्लासेसचं 22 अधिकृत भाषांमध्ये ते ट्रान्सलेशन करते. भारतात किती वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत आपल्या देशांमध्ये, तर 22 अधिकृत भाषा असणाऱ्या देशांमध्ये ट्रान्सलेशन विभागाची गरज आहे, ट्रान्सलेशन डिव्हाइसची. लाखो लोक आपल्याकडं दृष्टीहीन आहेत, कर्णबधीर आहेत, त्यांना याचा चांगला वापर होऊ शकतो. टुरिझम मध्ये याचा चांगला वापर होऊ शकतो, एज्युकेशन मध्ये होऊ शकतो, हेल्थ मध्ये होऊ शकतो, ऍग्रिकल्चर मध्ये होऊ शकतो, आणि स्टार्टअपला देखील याचा उपयोग चांगला होऊ शकतो. एआय ग्लासेसच्या माध्यमातून करिअर करण्यासाठी अत्यंत मोठी संधी आहे. एआय एम एल इंजिनियर म्हणून काम करू शकता, कम्प्युटर व्हिजन स्पेशालिस्ट म्हणून काम करू शकता, AR VR डेव्हलपर म्हणून काम करू शकता, हार्डवेअर इंजिनियर म्हणून काम करू शकता तुम्ही.
त्यानंतर या ठिकाणी UX/CD UI डिझायनर काम करू शकता, व्हॉइस टेक्निक्स एक्सपर्ट म्हणून काम करू शकता, प्रायव्हसी आणि सायबर सिक्युरिटी स्पेशालिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता याच्यामध्ये, कंटेंट क्रिएटर म्हणून काम करू शकता, हेल्थ केअर टेक्निकल स्पेशलाइज म्हणून तुम्ही काम करू शकता आणि या ठिकाणी ट्रान्सलेटर या ठिकाणी किंवा मल्टीलिंग्युअल कोऑर्डिनेटर म्हणून तुम्ही काम करू शकता. इतके ऑप्शन्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, प्रोव्हाइडेड आपल्याला काही सेफ्टी घ्यावी लागेल, सुरक्षा बाळगावी लागेल, काळजी घ्यावी लागेल. एक रेकॉर्डिंग इंडिकेटर चालू ठेवा, म्हणजे रेकॉर्डिंग व्हायला लागले का नाही ते आपल्याला कळणार आहे. लक्षात. दुसरं, खाजगी ठिकाणी बेडरूम असेल किंवा काही ठिकाणी तो वापर न्यायचा नाही, आपल्याला हे लक्षात ठेवा. त्यानंतर या ठिकाणी संमती घेतल्याशिवाय रेकॉर्डिंग करू नका. म्हणजे माहित असतो बाबा चला आपण एक रेकॉर्ड, आपण म्हणतो ना मी बऱ्याच मीटिंग रेकॉर्ड करायची का आपण, किंवा आपण या ठिकाणी फोटो काढायचे का आपण, हे थोडस तुमचा याचा भाग आहे, सेन्स, सिविक सेन्स ज्याला म्हणतो आपण, त्याचा तो भाग असेल, लक्षात घ्या. सेन्सिटिव्ह माहिती या ठिकाणी चष्म्यातून बोलू नका, माहिती मागवणं करणं. सॉफ्टवेअर अपडेट नियमितपणे करत राहा. AI परमिशन्स तपासा, ऍपला कुठल्या कुठल्या दिलेल्या आहेत. पासवर्ड स्ट्रॉंग ठेवा, 2 टाइप व्हेरिफिकेशन ठेवा त्याच्यामध्येनं. तासन तास वापर टाळा, ठराविक गोष्टीचा केला पाहिजे. लहान मुलापासून थोडंसं दूर ठेवूया आणि याच्यामध्ये मात्र तुम्हाला ट्रस्टेड ब्रँड निवडावे लागतील. कॉम्प्रोमाइज झाली टेक्नॉलॉजी तर आपलं खाजगी आयुष्य अत्यंत धोक्यात येऊ शकतं, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं आहे तुमची असणारी नैतिकता. हा फार महत्वाचा भाग आहे, लक्षात घ्या इथं. कारण AI वापरून नकळतपणे तुमच्या कोणीतरी फोटो काढतंय, व्हिडिओ रेकॉर्डिंग करतंय, हे थोडंसं कायदेशीर आहे का आपल्या भागात, असावं का, त्याच्यावर आपल्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर चर्चा होणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी वर्गात ग्लासेस वापरून परीक्षेमध्ये मदत घेतली तर ठीक आहे. आता नीटला वगैरे तयार केलं जातं, पण विद्यापीठाच्या पेपरला तुम्ही घालून बसला तर या ठिकाणी शिक्षकांना कदाचित कळणार नाही, कळेपर्यंत तुम्ही पेपर लिहून बाहेर पडलेला असणार आहे, याचा उपयोग होऊ शकतो. ग्लासेसमुळे या ठिकाणी खरी मैत्री जी आहे त्यात ब्रेक होणं आणि तुम्ही व्हर्च्युअल जगामध्ये जास्त वेळ राहणं अशी एक रिस्क आहे. AI भारतामध्ये आहेत फायदेशीर असं, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही चर्चा करणं गरजेचं. आजचा टास्क आपला हा आहे, लक्षात घ्या. AI क्लासेस आले, टेक्नॉलॉजी आली, पण या टेक्नॉलॉजीमध्ये मी स्वतःला कुठं बघतोय, भारतात ते कसं असलं पाहिजे, कशा पद्धतीनं आलं पाहिजे, या गोष्टी थोड्याशा समजणं गरजेचं आहे. सामान्यतः आपल्याकडे गैरसमज जे असतात ते असे आहेत, लक्षात घ्या, की AI हा महाग आहे आणि तो फॅशन म्हणून आहे. नाही, ही गंभीर तांत्रिक म्हणजे काय म्हणतो टेक्नॉलॉजिकल रिव्हॉल्युशन आहे, लक्षात घ्या. पुढच्या 10 वर्षात ते स्मार्टफोनला रिप्लेस करू शकतं, हे स्टेटमेंट लक्षात घ्या. AI ग्लासेस स्मार्टफोनला रिप्लेस करू शकतात. हे फक्त अमेरिकेत आहे का नाही, हे सगळं आता भारतात आपल्या स्टोअर पर्यंत ते उपलब्ध झालेलं आहे, आपल्या भागात, त्या लक्षात घ्या बऱ्यापैकी. AI ग्लासेस म्हणजे VR हेडसेट असा आहे का, तर अजिबात नाही, लक्षात घ्या. VR आपल्याला आभासी जगात घेऊन जातं, AI ग्लासेस खऱ्या जगात आपल्याला मदत करतं, असिस्ट करतं, लक्षात घ्या. श्रीमंतांसाठीच आता म्हणाल का, तर आता त्याची कॉस्ट खरोखरच जास्त आहे, पण नंतर पुढच्या 5-1 वर्षामध्ये ते आपल्याला योग्य प्राइसवर सगळ्यांना ही टेक्नॉलॉजी उपलब्ध होऊ शकते. आपल्याला काय करावं लागेल, की पहिल्यांदाचा एक अवेअरनेस प्लॅन बनवा 7 दिवसाचा आपला. म्हणजे काय, की आजपासून पुढच्या 7 दिवसामध्ये पहिला मेटा रेबॅन काय आहे किंवा इतर गोष्टीबद्दल अधिकृत वेबसाईटला जा, त्याची माहिती घ्या, युट्यूबवरचा डेमो बघा, प्रायव्हसी कन्सर्नवरचे आर्टिकल तुम्ही वाचा, AI ग्लासेस हेल्थकेअर एज्युकेशनचे उपयोग शोधा, AIचे स्टार्टअप कुठले आहेत, AI ग्लासेस याच्याबद्दलची माहिती घ्या, कोणत्या क्षेत्रामध्ये आपला या ठिकाणी इंटरेस्ट आहे हे शोधा आणि मग त्याचा एक या ठिकाणी रिपोर्ट तयार करा. एका दिवसात तुम्ही सगळं करू शकता का, तर करू शकता, पण थोडं थोडं इंटरेस्ट ठेवत जर का ते केलं तर तुम्हाला या ठिकाणी असं लक्षात येईल की हे क्षेत्र आपल्याला अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रभावी असं साधन आहे, जे या ठिकाणी दिव्यांगांना मदत करण्यासाठी मोठी क्रांती करू शकतं, हेल्थकेअरमध्ये मोठी क्रांती करू शकतं, लक्षात. पण तुम्हाला याचा वापर आणि त्याच्यावरच्या मर्यादा याच्यावर काम करावं लागेल. ते योग्य पद्धतीने वापरण्याचं तंत्रज्ञान माहीत असलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला असं जर काही असेल तर ते कशा पद्धतीने कंट्रोल करायचे किंवा त्यापासून आपली सुरक्षा स्वतःची कशी करायची हे या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे, लक्षात घ्या. मी पहिल्यांदा तळवणकर सरांचे आभार मानतो की त्यांनी हा वेगळा विषय जो यादीत नव्हता तो सुचवला. नक्कीच हा आपल्याला आवडेल, त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी एक नवीन विषय अभ्यासाला मिळेल असं मला वाटतं. तर उपस्थित सगळ्यांचे आभार, तळवणकर सरांचे पुन्हा एकदा विशेष आभार आणि आजच्या दिवसासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन आजचं हे सत्र इथंच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.